तर संग्राम पाटील परिवार आणि पाचगावचं राजकारण हे खूप वर्षापासूनचं आहे आणि हे पाटील घराणं नेहमीच गावाच्या विकासामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव असं घेईन तर मी स्वर्गीय विलास पाटील दादा यांचं नाव घेईन. विलास पाटील दादा हे पाचगावचे माजी उपसरपंच आणि संग्राम पाटील यांचे चुलते. तर त्यांनी ह्या कामाची पाचगावच्या विकासाची मुहूर्तमेढ रवलेली होती आणि ती मुहूर्तमेढ रवल्यानंतर 2014 साली विलास पाटील दादा यांचं निधन झालं. त्यानंतर अवघ्या 23-24व्या वर्षी संग्राम पाटील यांच्यावरती पाचगावच्या विकासाची आणि ह्या राजकारणाची जबाबदारी पडली. तर पाचगावच्या जनतेनं अगद्या 24 वर्षाच्या मुलाला, ज्यांना अजून नोकरी करायचं माहित नसतं, तर अशा मुलाला गाव सांभाळण्यासाठी पाचगावच्या जनतेने विश्वास टाकला आणि 2017 साली लोकनियुक्त सरपंच म्हणून संग्राम पाटील निवडून आले. आणि त्यांची जे कामाची पद्धत आहे, जी कामं त्यांनी आजपर्यंत पाचगावच्या विकासासाठी चांगली केली, त्याचीच पोचपावती म्हणून 2022 साली प्रियांका संग्राम पाटलांच्या पत्नी यांना लोकनियुक्त सरपंच म्हणून परत एकदा पाटील कुटुंबाकडे जबाबदारी दिली गावाने. आणि त्या दोघा पती पत्नींनी अतिशय चांगल्या प्रकारे गावामध्ये विकास कामं करण्यासाठी जी विकास कामांची लिस्ट खूप मोठी आहे. मी तुम्हाला थोडकीच एक 4 उदाहरण सांगेल. तर गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा नव्हती. त्याच्यासाठी प्रत्येक महिलेला असेल, लहान मुलं असतील, ज्येष्ठांना गावात यायला लागत होतं जिथं CPR आहे तिथं. आणि आता प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पाचगावचा पाणी प्रश्न, जे राजकारण जे होतं, जे अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून आमदार खासदारकीच्या निवडणुकीमध्ये एक मोठा मुद्दा असायचा की पाचगावचा पाणी प्रश्न, हा पूर्णपणे आता संग्राम पाटील यांनी सोडवलेला आहे. आणि आता दर एक दिवस आडाने पाणी मुबलक प्रमाणामध्ये येत असतं. आता मी परवाच प्रचारामध्ये आले होते, तर अजूनही 11-12 वाजेपर्यंत लोकांच्या दारात पाणी येत होतं. म्हणजे लोकांना ते पाण्याचा एक प्रश्न सुटलेला आहे. आपला विरोधक जरी असेल तरी ते आपल्या गावचा नागरिक आहे या नात्यानेच त्यांनी स्वार्थ असं नाही. जर एखादं कुटुंब जर समाजसेवेला पूर्ण झोकून देत असेल, एखादा माणूस जर समाजसेवेला झोकून देत असेल, त्याच्याकडे तसं नेतृत्व गुण असतील, तर घराणेशाहीचा आणि ह्याचा काही तर प्रश्न येतच नाही. दोघं नवरा बायको पण चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. आज पाचगावचा विकास तुम्ही बघितलात, एक 15 वर्षापूर्वीचं पाचगाव आणि आत्ताचं पाचगाव ह्याच्यात खूप फरक आहे, जे की ज्येष्ठ नागरिक सुद्धा तुम्हाला सांगतील. तर अशाच पद्धतीनं ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी गावं आमच्या 40 नंबरच्या गटामध्ये येतील, पाचगाव, तामगाव, मोरेवाडी, उजायवाडी, तर ह्या गावांचा सुद्धा सर्वांगीण विकास करण्यामध्ये त्यांचं योगदान राहील. जे आमचा जो व्यक्ती आहे तो सर्वांगीण विकास आणि सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारा आहे. आणि आज काँग्रेसचं जर बघितलं आपण, तर काँग्रेस सर्वसामान्य आणि सर्वसमावेशक असं काँग्रेसचं राजकारण आहे. कोणत्याही धर्मावरती आधारित राजकारण नाही आहे, कोणताही पक्षपातीपणा नाही आहे. तर काँग्रेसचं राजकारण हे सर्वसमावेशक असं काम आहे. आणि आदरणीय बंटी पाटील साहेब असतील, ऋतुदादा असतील, यांनी पण आज सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यापर्यंतचं काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही पक्षही बघेन आणि आमचा माणूस संग्राम पाटीलही बघेल.